टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रस्त्यांची दुरावस्था जिथे जिथे झालेली आहे। आपण प्रत्येक वॉर्डात सगळे लोकांना कामही दिलेले आहेत, आपली यंत्रणाही सज्ज आहेत। आजही मी पाहणी करून आलो, मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी पाहणी केलेली आहे। विशेष करून जिथे जिथून मिरवणूक निघणार असेही काही रस्ते जर खराब असतील तर तेही गणेशोत्सवाच्या अगोदर आम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घेणार आहोत। आमची यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज ठेवलेली आहेत। काही ठिकाणी कोल्ड मिक्स, काही ठिकाणी डांबरची लेअर आणि जिथे जसे गरज पडेल तसे आपल्याला दुरुस्ती करायचे। त्याचबरोबर इतर यंत्रणाचे जे काही रस्ते आहेत जसे की MMRDA, MSRDC त्यांच्यासोबतही बैठका झाल्या आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत। त्यांचेही अधिकारी आज फील्डवर आमच्यासोबत होते आणि मीही आता शक्यतो दररोज किंवा एक दिवसात 8 फील्डवर जाऊन पाहणी करत जाणार, काही शेड्यूल्ड आणि काही सरप्राईज, जेणेकरून आपले रस्ते सुरक्षित राहणार, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे आपण प्रयत्न करतो आहे। नाही, आपण जे मुद्दा उपस्थित केला आहे ते अगदी योग्य आहेत, कारण कधी कधी धूळ उडाल्यामुळे प्रदूषणही होऊ शकते। त्याची स्ट्रिक्ट सूचना आपण तसे सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि सर्व विकासकांनाही दिलेली आहेत आणि जे विशेष ठिकाण आहे ते दुरुस्त करण्याकरिता आम्ही सूचना दिलेली आहे। त्याच्यावर मॉनिटरिंग ठेवून पुढचे 2-3 दिवसात ते आपण दुरुस्त करण्याचे काम करूया। दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवलीमधील अंतर्गत रस्त्याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झालेली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पश्चिम परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता डोंबिवली पश्चिम परिसरातील स्टेशन परिसरातील अनेक रस्ते जे आहेत ते या ठिकाणी खड्डेमय झालेले दिसून येत आहेत। डोंबिवली पश्चिमेमधील श्रीधर म्हात्रे चौक, सर्वोदय नगर, गरिबाचा वाडा, एच प्रभाग क्षेत्र, मोठेगाव, सुभाष रोड, नवापाडा, विकास म्हात्रे चौक असे अनेक रस्ते जे आहेत ते या ठिकाणी खड्डेमय झालेले दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवलीवरनं येणारे सगळेच रस्ते जे आहेत त्या सगळ्याच रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडले असल्याने अनेक ठिकाणी रिक्षाचालक जे आहेत ते रिक्षाचालक भाडं घेण्यास नाकारण्याची घटना या ठिकाणी घडत आहेत। अनेक प्रवासी या ठिकाणी संतप्त आहेत, डोंबिवलीकर संतप्त आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अर्धा पावसा उलटून या ठिकाणी महानगरपालिकेने फक्त करोडोचा खर्च करून रस्ते दुरुस्ती करत असल्याचा दावा केला आहे। मात्र अजूनही पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत आणि त्यामुळे रिक्षाचालक असतील, नागरिक असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण आहे। आपल्यासोबत डोंबिवलीमधील काही नागरिक आणि रिक्षाचालक आहे, आपण त्यांच्याकडनंच विचारून घेऊया। दादा, तुम्ही कुठे राहतात आणि तुमच्या इकडच्या रस्त्याची काय नेमकी अवस्था आहे? मी या समोरच्या शुभांगण बिल्डिंगमध्ये राहतो। आता माझं वर्ष 56 चालू आहे। खरोखर खड्ड्यातून जाताना आम्हाला तरी, आम्ही सकाळी जातो संध्याकाळी तो 2दाच त्रास होतो। ह्या बिचाऱ्या रिक्षाचालकांची काय हालत होत असेल, मला पण स्वतःला मणक्याचा त्रास आहे, पण ह्यांची काय हालत होत असेल आमची। आणि खरोखर नाकारतात रिक्षावाले भाडे, कधी कधी नाही, वाड्यात नाही येणार, सकाळी जाताना नेतात, त्यांची पण मजबुरी आहे, कारण खड्डे किती खड्डे पडलेत। आता माझ्याकडे 2 व्हीलर आहे, माझ्या मिसेसला मी काय सांगितलं ती पण चालवते, तू चालवू नको का, कोणतरी बाई पडली मागे, पण एक त्या इस्त्रीवाल्याची मिसेस पडली ना, ती जागेवर मेली। ह्याला काहीतरी करायला पाहिजे ना तुम्ही। आणि काय माहिती आहे काय, पाऊस पडल्यावर हे असं तुकपट्टी करतात। आता तुम्ही दाखवली ना बातमी की फक्त कडी टाकणार आहे की नाही, हे सगळे रिक्षा आणि नंतर माती टाकतात ती आणि ती निघते। म्हणजे त्यांना काय, ते इंजिनियर असतात त्यांना पण कळतं की चुकीचं करतो आपण, पण का, पैशातून भ्रष्टाचार, बाकी त्यांना देणं नाही। आता आम्ही एक सकाळीच जातो, हे लोक दिवसभर चालवतात, यांचे काय आलं, यांच्या गाड्यांचे टायर बघा किती होतात ना पंक्चर। आपल्याबरोबर काही रिक्षाचालक आहे। दादा, तुम्ही अनेक वर्षापासून तुमची संघटना आहे, पदाधिकारी आहात तुम्ही, काय नेमकी इकडची परिस्थिती आहे, तुमच्याकडे नेमक्या काय तक्रारी होतात? अशा तक्रारी तर गेली 5 वर्षे येतात, पण यावर्षीची जी परिस्थिती आहे फार गंभीर आहे। एक तर पावसाळा मे महिन्यापासून सुरू झालेला आहे, आता मे महिन्याचा पासून आता ऑगस्टपर्यंत
या रस्त्यावरती तुम्हाला खड्डे जास्त दिसतील, रस्ता कमी दिसेल अशी परिस्थिती आहे। आणि ज्यावेळी ह्या ठिकाणी रिक्षाचालकांनी आपला संताप व्यक्त केला तर त्या रिक्षाचालकाची दिशाभूल केली जाते। या ठिकाणी सुकी खडी किंवा त्यात माती मिश्रित खडी टाकली आणून जाते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रस्ते या ठिकाणी भरले जात नाही आहेत। उलटा त्या खडीचा त्रास ज्यावेळी ही माती सुकली जाते त्या मातीची धूळ निर्माण होते आणि नागरिकांना या ठिकाणी श्वसनाचा त्रास होतो आहे। हा वेगळाच त्रास आता परत चालू झालेला आहे। एक तर खड्ड्यातून चालताना रिक्षाचालकांना जो कमरेचा त्रास होतो आहे तो वेगळाच आहे आणि प्लस या ठिकाणी ज्या रिक्षाचालकाला आज धंदा करण्यासाठी एवढी कसरत करावी लागते। आज समजा त्यांनी दिवसात 500 रुपये कमवले तर त्यातले 200 रुपये तो आपल्या वाहन खर्चासाठी कसा घालवेल। महानगरपालिका ज्या रस्त्याच्या टेंडरसाठी एवढे जे पैसे जमा करते त्या पैशाचा करते काय? महानगरपालिका फक्त पैसे गोळाच करणार का? या पैशाचं होतं काय? आज 5 वर्ष तोच प्रकार जर एका ठिकाणी घडत असेल तर नागरिकांचा म्हणा किंवा रिक्षाचालकाचा संताप का होणार नाही? अहो गेली 5 वर्ष आम्ही भांडतोय चांगला सुसज्ज रस्ता मिळण्यासाठी। आता काय सांगाल, कुठले कुठले रस्ते आहेत ज्या ठिकाणी आपल्याला जायला सगळ्यात कठीण रस्ते या ठिकाणी मानले जातात डोंबिवली पश्चिममध्ये? या डोंबिवली पश्चिममध्ये गरिबाचा वाडा, सिद्धर म्हात्रे चौक, तसेच गोपीनाथ चौक, महाराष्ट्र नगर, सुभाष रोडला नवापाडा, चिंचोळीपाडा, त्याशिवाय आपलं इकडनं सिद्धर म्हात्रे चौकापासून तर हा प्रभातच्या क्षेत्राच्या समोर देखील खड्डे आहेत। तरीसुद्धा त्यांना दिसून येत नाही आणि कधीही काम करताना ते फक्त आम्हाला आश्वासन देतात की आम्ही रस्ता बनवू आणि येऊन फक्त चिखलासारखे ते दगडी वगैरे टाकून तो रस्ता थोडक्यापुरं राहतो। आणि पावसामुळे काय होतं, पाऊस पडल्याने तो खड्डा अजून मोठा होतो आणि त्याच्यामुळे पाणी साचल्यामुळे आम्हाला प्रवास करणाराला आणि रिक्षाचालक मालकांना खूप त्रास होतो, कारण त्याच्यामुळे आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो। त्याशिवाय कमरेला त्रास, गाडीचा मेंटेनन्स हे सुद्धा भरपूर त्रास आहे। त्याशिवाय प्रवासी लोक गाडीत बसताना आमच्याशी भांडणं होतात, कारण आम्ही काही वेळेला भाडा नाकारतो, कारण त्याचं कारण हेच मूळ कारण आहे की खड्ड्यामुळे आम्ही सारखं त्या ठिकाणी प्रवास घेऊन जाऊ शकत नाही। कारण कमीत कमी जो व्यक्ती आहे, कुठलाही मालक चालक आहे, तो फक्त 3 ते 4 वेळा फेरी मारू शकतो, पण त्याच्या पलीकडे रिक्षाचालक मालकांना हिंमत होत नाही, कारण त्यांच्याही हात, कमर, पाय सर्व दुखून येतात। त्यामुळे बहुतेक प्रवासीबरोबर आमचं भांडणं होतात। आम्ही खूप वेळा समजून सांगतो की नाही दादा, आम्ही आत्ताच जाऊन आलो आहे, आम्हाला तुम्ही दुसरी रिक्षा पकडा, मग त्याच्यावर आमचे वाद होतात। काय सांगाल की पावसाळ्यामध्ये खड्डा आणि ऊन पडल्यावरती धुळीमुळे देखील आता आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे? हो, निश्चितच। आणि गरिबाचा वाड्यात वाहनांची एवढी वर्दळ आहे की मोठे मोठे शाळेच्या बसेस आहेत, टँकर येतात, मिक्सर येतात, त्याच्यामुळे कचरा गाडी असते आणि ह्याच्यामुळे रस्त्यांची जास्त दुरावस्था होते। तर महापालिकेने कमीत कमी गरिबाचा वाडा तरी हा सिमेंट कॉन्क्रीट तातडीने करण्याची गरज आहे। तो जर केला तर बराच त्रास कमी होईल। आणि नवापाडा किंवा महाराष्ट्र नगर देखील रस्ता बंद करून ठेवलेला आहे, त्याचंही काम तातडीने पूर्ण करावे अशी आमची इच्छा आहे आणि ते व्हावं हीच आमची इच्छा। एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवली पश्चिममध्ये अनेक सिमेंटचे रस्ते तयार होत आहेत, मात्र तरी देखील अंतर्गत रस्ते जे आहेत त्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। पाऊस पडत आणि अर्धा पावसाळा उलटून या खड्ड्यांवरती कुठलं नियोजन झालं नाही। पाऊस पडला तर या खड्ड्यामुळे वाहन चालकांना अपघात आणि तारेवरची कसरत करत या खड्ड्यामधनं बाहेर निघावं लागतं आणि ऊन पडलं तर या खड्ड्यामध्ये टाकलेली माती याच्यामुळे कुठंतरी धुळीचं वातावरण असताना त्या धुळीच्या वातावरणामुळे डोंबिवलीकरांना आता श्वास घेण्याचा त्रास देखील या ठिकाणी निर्माण होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवरती आलेला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।